हाय! वेलकम टू माय यूट्यूब जर्नी पार्ट 4. अराउंड 200-250 सबस्क्रायबर असतील माझे, तेव्हा माझ्या घरच्यांना माहीत झालं होतं आणि त्यांनाही माहीत झालं, तर त्यांच्या मदतीने माझे 4-5 सबस्क्रायबर नक्कीच वाढले होते. पण हो, या 200-250 सबस्क्रायबरच्या आकड्याला पोहोचण्यापर्यंत ना, मला 4 ते 5 महिने लागले होते. हा प्रवास माझ्यासाठी खूप अवघड होता, कारण माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी नवीन होत्या. व्हॉईस ओव्हर देताना अक्षरशः मला ना, श्वास माझा असा कोंडला जायचा, असं मला व्हायचं. पण मला माहीत होतं, की मला करायचं तर आहे. मी वर्षभर ट्राय तर करूच शकते. जे होईल ते पाहिलं जाईल. मी खूप अशी इन्व्हेस्टमेंट केलेली नव्हती आणि माहिती आहे, की पिया मोठी झाल्याशिवाय मला जॉबही करता येणार नाही आणि मला शांतही बसायचं नव्हतं. मग म्हटलं चला वेळ आहे ना, याचा उपयोग करून बघूया. नाही काहीतरी एक्सपिरियन्स तरी येईल आपल्याला. आणि मी या YouTubeची सुरुवात काय फक्त माझ्याकडे वेळ आहे म्हणून तर स्टार्ट केली नव्हती. मलाही थोडासा पैसा पाहिजे होता, ज्याच्याने मी माझ्या छोट्या-मोठ्या इच्छा आहेत त्या कंप्लीट करून घेऊ शकते. मला माझं घर सजवायचं होतं. जे मला वाटायचं, की मी यातून पैसे आले ना, की माझं घर सजवेल. आणि बघा ना, आज मला इतक्या वस्तू मिळत आहे, की त्याच्यासाठी मला पैसेही पे करायची गरज पडत नाही. स्टार्टिंगला खूप मोठे स्वप्न पाहिले नव्हते. मला अगदी थोडेसे पैसे मिळाले, तरीही मी आनंदाने जगू शकते, असे माझे तेव्हा विचार होते. पण माझ्याने एक चूक झाली, जी तुम्ही करू नका. म्हणजे मी ना YouTubeकडेच फोकस केला. मी Instagramबद्दल विचार सुद्धा केला नाही स्टार्टिंगला आणि मला असं वाटतं, की जर मी ते केलं असणार स्टार्टिंगपासून, तर आज माझे फॉलोवर जितके सबस्क्रायबर आहेत ना, तितके राहिले असते. चला असो, उरलेली कहाणी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. बाकी आज पियाची हेअर कट केली होती. कशी झाली ना, ती कमेंटमधून नक्कीच सांगाल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.